आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। युसुफ वडगाव येथे श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यास भाविक भक्तांची अलोट गर्दी। भाविकांनी भरलेल्या मानाच्या 12 गाड्या ओढल्या। केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात। दशरथ नंदन श्री रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत भाविकांनी भरलेल्या 12 गाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली। युसुफ वडगाव येथे अतिशय प्राचीन राम मंदिरात प्रभू रामचंद्रासोबत सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुती या देवतांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत। मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यानंतर दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। रामनवमी निमित्त पहाटे सर्व मूर्तींना अभिषेक घालून दुपारी प्रभुरामांची मूर्ती एका सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली। राम मंदिरात श्रीधर महाराज रामदासी यांचे नारदीय गुलालाचे कीर्तन झाले। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दशरथ नंदन रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत गुलाबपुष्प उधळून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर गावातून रामचंद्राची पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक वेशीमध्ये आल्यावर 12 बैलगाड्या एकमेकांना बांधून भाविकांनी भरलेल्या या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला। गाड्या ओढण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गावातील व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। यावर्षी मानाच्या गाड्या ओढण्याचा मान रामभक्त गंपू जंगल घायाळ यांना होता। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।